तर काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घातली अशी सूत्रांची माहिती आहे। तर एकनाथ शिंदेंच्या महत्वाकांक्षांना आळा घालण्यासाठी भाजपकडून खेळी सुरू आहे का असाही सवाल उपस्थित केला जातोय। मातोश्री शिवतीर्थ एकत्र येण्याच्या प्रयत्नांना भाजपकडून देखील हवा देण्याचा प्रयत्न होतो असा सूत्रांकडून कळतंय। एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही आहेत, पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहेत तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाही। हे माननीय राजसाहेब सुद्धा मान्य करतील। त्याच्यामुळे ह्याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते। तर दोन्ही भावांना कुठलेच हात धरायची गरज पडणार नाही असं सुषमा अंधारेंनी म्हटलं। दोन भावांचे हात एकमेकांच्या हातामध्ये आले की वेगळ्या हातांची गरज पडणार नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। तिकडून राजसाहेबांनी भाजपचा हात सोडला आणि शिंदेंचा हात सोडला की इकडे पण ह्यांचे हात सोडतील आणि कुठलेच हात धरायची गरज पडणार नाही। दोन भावांचे हात एकमेकांच्या हातात आले की वेगळ्या हातांची गरजच पडणार नाही ना। ज्या पद्धतीने आता या सगळ्यांमध्ये म्हणजे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हे जे होतंय हे जर टाळायचं असेल तर ते भांडण मनमुटाव बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी एकत्र असलं पाहिजे।